मित्रहो नमस्कार. मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण जी सत्य घटना पाहणार आहोत. या सत्य घटनेचं नाव आहे काचेने चिरला गळा. नाव थोडंसं भयानक आहे, परंतु ही सत्य घटना ही भयानक आहे. मित्रांनो, अलीकडे काय होतंय की प्रत्येक जण या मोबाईल, टीव्ही, यूट्यूब, फेसबुक वगैरे 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 या मीडियाच्या खूप नादी लागलेला आहे. प्रत्येकाचं डोकं या मोबाईलमध्ये घुसलेलं आहे. म्हणजे अगदी रस्त्याने चालताना जरी तुम्ही बघाल तरी प्रत्येक जण आपला मोबाईल पाहतच चाललेला असतो. बस स्टॉपवर लोक बघाल तर बस स्टॉपवर बसची वाट पाहत असताना प्रत्येक जण मोबाईल पाहत असतो. अगदी रेल्वे स्टेशनवर जरी बघाल तरी रेल्वे स्टेशनवर प्रत्येक जण मोबाईलच पाहत असतो. असं म्हणतात मित्रांनो की पुढच्या काही वर्षांनी, पुढच्या काही काळामध्ये जी काही नवीन बालकं तयार होणार आहेत, जी बाळं निर्माण होणार आहेत, त्या बाळांची मान थोडीशी झुकलेली असेल. म्हणजे हे नॅचरल असेल, मान खाली अशी हे नॅचरल असेल. का तर ह्या मोबाईलमुळं ह्या मानव जातीला इतकं व्यस्त करून ठेवलेलं आहे की तो वास्तवात जगताना हा मोबाईलच घेऊन जगतोय. आणि त्याचे नक्कीच त्याच्या दोन बाजू आहेत. एक चांगली बाजू पण आहे, एक वाईट बाजू पण आहे. परंतु चांगल्या बाजूचा विचार करणारी लोक, चांगल्या बाजूचा उपयोग करणारी लोक ही फार कमी आहेत. आणि याच धर्तीवर आजचा आपला हा एपिसोड आहे. मित्रांनो, एपिसोड आवडला तर एपिसोडला लाईक आणि शेअर करा. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ माझा तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर आता चालू करूया आपल्या मुख्य विषयाला. सांगण्याचा मतितार्थ हा मित्रांनो की ही लहान लहान मुलं जी असतात ह्या मोबाईलच्या खूप आहारी गेलेली असतात. आणि याच्यातल्या काही वाईट गोष्टी त्याचं ही लहान मुलं अनुकरण करतात. वाईट गोष्टींचं अनुकरण करतात, चांगल्या गोष्टींचं करत नाही. आणि हे अनुकरण करताना त्यांच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडून जातात की त्या घटनेमुळं ते तर अडचणीत येतात. ही लहान मुलं तर अडचणीत येतातच, परंतु त्यांचे पालकही अडचणीत येतात. अशीच ही घटना पुण्यातील मांजरी नावाचं एक गाव आहे. या मांजरीमध्ये एक शाळा असते. अर्थात शाळेचं नाव मी देत नाही, कारण असं म्हणतात की शाळा हे विद्येचं माहेरघर असतं, त्यामुळं ते नाव न दिलेलं बरं. या शाळेमध्ये इयत्ता 9वीचा एक वर्ग असतो. आता होतं काय की या 9वीच्या वर्गाचा समारंभ, म्हणजे शेवटचा निरोप समारंभ म्हणूया त्याला, हा समारंभ असतो. आणि तो कसा करायचा, कुठल्या पद्धतीने करायचा, हे मुलांमध्ये चर्चा ठरते. कारण ते मुलंच हा समारंभ करणार असतात. आणि ही चर्चा होत असताना दोन मुलांमध्ये काहीतरी शाब्दिक वाद तयार होतो. काय प्रत्येकाची मतं प्रत्येकाला पटतील अशातला भाग नाही. पण यांच्यामध्ये, या दोन मुलांमध्ये, नववीतल्या म्हणजे त्यांचं वय 14-15 असं काहीतरी वर्ष, या दोन मुलांमध्ये शाब्दिक वाद तयार होतो. आणि या वादाचा परिणाम काय होतो ते आता आपण बघूया. वेळ दुपारची 2 ते 2:30च्या दरम्यान हे वाद झालेले जे दोन विद्यार्थी आहेत त्यातला एक विद्यार्थी शाळेच्या बाकावर
त्याच्या जागेवर तो बसलेला होता. आणि जो दुसरा विद्यार्थी आहे तो जरा गुंड प्रवृत्तीचा आहे असं वाटतंय. तो या बसलेल्या विद्यार्थ्याच्या पाठीमागून येतो आणि एका काचेच्या तुकड्याने या बसलेल्या विद्यार्थ्याच्या गळ्यावर काच फिरवतो, काचेने वार करतो. किती भयानक आहे मित्रांनो. 9वीच्या 13, 14, 15 वर्षाच्या मुलांच्या डोक्यामध्ये काचेने याचा खून करायचा ही कल्पना कशी येते. हा बसलेला मुलगा ज्याच्यावर मानेवर काचेचा वार झाला तो प्रचंड घाबरला, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि हे सगळा आरडाओरड झाला. वर्गामध्ये खूप आरडाओरड झाला आणि हे शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर शिक्षक आले आणि या शिक्षकांनी या जखमी विद्यार्थ्याला खाजगी रुग्णालयात भरती केले. पण हा जो काचेने वार करणारा जो विद्यार्थी होता ना, त्याची या शाळेमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली मित्रांनो. आता विचार करा, या 14-15 वर्षामध्ये या प्रकारची दहशत हा मुलगा तयार करतो तर पुढे काय होणार. हा ज्या वेळेला मोठा होईल त्यावेळेला तो काचेवरून कुठे जाईल. चांगलं नाहीये. विद्येच्या माहेरघरामध्ये हा असा प्रकार घडणं हे चांगलं नाहीये. अर्थात त्याला विद्येचं माहेरघर काही करू शकत नाहीये. ह्या विद्येच्या माहेरघरामध्ये असलेली काही गुंड प्रवृत्तीची मुलं ही असतातच. अशा या मुलांचं भवितव्य खूप धोक्यात आहे मित्रांनो. आणि हे भवितव्य धोक्यात आणण्यासाठी याला जबाबदार आपणच आहोत हे आपल्याला नाकारता येणार नाही. कारण समाजात असलेले किंवा मीडियावर असलेले OTT प्लॅटफॉर्म, काही अलीकडचे हिंदी सिनेमे, मोबाईलवरचे काही, आता ते बोलणं ठीक नाहीये, हे सगळं बघितल्यानंतर या मुलांना ते खरं वाटतं. OTT प्लॅटफॉर्मवर असे काही सिरियल आणा की ज्या असं वाईट त्याचे परिणाम होणार नाहीत. हिंदी सिनेमे असे आणा की त्याचे लहान मुलांवर वाईट परिणाम होणार नाहीत. अशी नाटकं आणा की ज्याचे लहान मुलांवर परिणाम होणार नाहीत. पण याच्या सगळं अलीकडे उलट होत आहे. असं काहीतरी प्रक्षोभक दाखवलं की या लोकांना वाटतं, या निर्मात्यांना वाटतं की आपली सिरियल खूप चालेल. पण त्याचा समाजावर होत असलेला वाईट दुष्परिणाम हा त्यांच्या लक्षात येत नाही. आणि या दुष्परिणामामधूनच ही मुलं किंवा या मुलांची एक पिढी अशी बर्बाद होत चाललेली आहे. मित्रहो, आपल्या पाल्याला जपा. त्याच्या शाळेमध्ये किमान 15 दिवसातून एक भेट द्या. त्याची वर्तणूक कशी आहे, त्याचा अभ्यास कसा आहे, हे सगळं त्याच्या वर्ग शिक्षकाकडून जाणून घ्या. तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करता येतील, हे आपल्या हातामध्ये आहे. परंतु आपली काय म्हणतो आपण त्याला, मानसिकता ही असली पाहिजे की आपल्या मुलाच्या शाळेत 15 दिवसातून एकदा भेट घेऊन, त्यांचे जे वर्ग शिक्षक आहेत त्यांची पर्सनल भेट घेऊन, स्टाफ रूम मध्ये भेट घेऊन आपल्या पाल्याबद्दल चौकशी करा. खूप चांगले परिणाम होतील. ठीक आहे, आता इथेच थांबतो मित्रांनो. पुन्हा येतोय येणाऱ्या गुरुवारी एक नवीन सत्य घटना घेऊन आपल्या समोर. तोपर्यंत नमस्कार.